लोकमान्य प्रीमियर लीग 2026 तिरंगा मित्रमंडळ ठाणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली होती. भव्य क्रिकेट सामने 21 ते 22 मार्च रोजी मिलिटरी ग्राउंड तिरंगा मित्रमंडळ ठाणे यांच्या वतीने या भव्य स्पर्धेचं आयोजन केलं होतं. तर या पर्वाचे हे 6वे वर्ष आहे. सदर विभागातील 8 संघ या क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. या क्रिकेट स्पर्धेत सहभागी झालेल्या विजेत्याला पारितोषिक प्रथम क्रमांकांचं 55,000 तसेच आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले. तर द्वितीय पारितोषिकासाठी 33,333 आणि आकर्षक चषक तर मालिकावीर म्हणून 7,777 आणि आकर्षक चषक, उत्कृष्ट फलंदाजास 3,333 प्लस आकर्षक चषक तर उत्कृष्ट गोलंदाजास 3,333 प्लस आकर्षक चषक देऊन त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे. सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख उपस्थिती लाभली ती ठाणे महानगरपालिकेचे सभागृह नेते हनुमंत जगदाळे यांची, तसेच ठाणे महानगरपालिका युवा नगरसेवक प्रशांत जाधवर, ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक दिगंबर ठाकूर, समाजसेवक हरीश पाटील इत्यादी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. सदर कार्यक्रमाविषयी लोकमान्य नगर प्रीमियम लीगचे संस्थापक सुनील रेवाळे व इतर पदाधिकारी सहकारी यांनी विशेष मेहनत घेतली. या कार्यक्रमाविषयीची अधिक माहिती लोकमान्य प्रीमियर लीगचे संस्थापक सुनील रेवाळे मित्रमंडळींनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. आता कुठेतरी कलीच्या चेहऱ्यावरती हसू दिसतंय. प्रीमियर लीग पर्व 6वे पद्धतीचे हे सामने. आजचा पहिला दिवस शेवटचा चेंडू शिल्लक औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे. तर अशा प्रकारे विराट शेट्टी या संघाने हा सामना जिंकलेला आहे. तर या गोलंदाजाने काही चुकी नाही केली. माझं नाव सुनील जनार्दन रेवाळे. लोकमान्य प्रीमियर लीग हे 6वं वर्ष आहे. संस्थापक म्हणून माझी ओळख करून दिली आपल्या फ्रेंड सर्कलनी. आणि फ्रेंड सर्कल म्हणजे असं आहे की माझे जीवाभावाचे मित्र आहे माझे. आपण पहिल्या जेव्हा फर्स्ट टाईम जेव्हा टुर्नामेंट चालू केली तेव्हा त्याचा उद्देश होता की पोरांचं क्रिकेट कसं वाढतं आणि पोरं कशी एकत्र राहतात, त्या हिशोबाने मी हे क्रिकेट चालू केलेलं. सहकार्य म्हणजे माझ्या पूर्ण लोकमान्यनगरमध्ये सहकार्य माझं सगळं पाठिंबा प्रत्येक वेळी असतो. सगळे म्हणजे माझे प्रिय मित्र म्हणजे मीनार निकम समजा, सुरेश आणि कृष्णा शिंदे, आकाश मासे, ऋषिकेश शिंदे, प्रणित आंबेकर अशी नावं मोजता येणार नाही एवढी नावं माझ्याकडे आहे. पण प्रत्येक टायमाला माझ्या दुःखामध्ये त्या उभे असतात. प्रत्येक गोष्टीमध्ये हॉस्पिटल असू दे, आर्थिक कुठली मदत असू दे, भांडण्याचा आपला विषय नसतो. कारण का भांडणापासून मी स्वतः लांब आहे आणि ते लोक पण खूप लांब असतात. त्यामुळे आपण कुठल्या गोष्टीमध्ये दुःखामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचे असतात ते मित्र. पॉलिटिक्स म्हणजे मला की जगदाई शेठ आता आपले स्थानिकच आहे, राजा दादावर आहे, दिगंबर ठाकूर आहे, प्लस आमचे सर्वांचे आवडते म्हणजे समाजसेवक हरिदादा पाटील, त्यांचे मोठे बंधू विनोददादा पाटील यांचं पूर्णपणे आम्हाला सहकार्य असतं. दरवर्षी असतं आणि 6वं वर्ष पहिल्या वर्षापासून त्यांचं सहकार्य असतं. नमस्कार, मी मीनार निकम. लोकमान्यनगर प्रीमियर लीग ही सुनील रेवाळे हे संस्थापक आहे जे यांनी खूप मेहनत करून ही लीग आयोजन करतो. हा खूप धावपळ करतो, पण यात तो कोणतं राजकारणात नाही, काही नाही. सर्व मुलं एकत्र राहावी याचा हेतू हाच असतो की सर्व आपलं लोकमान्यनगर हा एकत्र येऊन स्पोर्ट हा मोठा व्हावा, क्रिकेट हा याच लोकमान्यनगरमधून मोठं खेळाडू घडावा अशी त्याची इच्छा असते. आणि तो खूप धावपळ करून वर्षभर तो मेहनत घेतो, सर्वांचे सहकार्य घेतो. तसेच सर्व खेळाडू त्याला प्रत्येक वेळेला वेळ मदत करतात. आणि हा कार्यक्रम प्रत्येक खेळाडू, परत देणगीदार व सुनील रेवाळे व ते सर्व मित्रपरिवार यांच्या मार्फत हा कार्यक्रम खूप मोठा तो साजरा करतो. 2 दिवस हा कार्यक्रम चालतो. तर मी सुनील रेवाळे आणि लोकमान्यनगरचा आभारी आहे. मी आकाश मासे. मी या परिसरात लहानाचा मोठा झालेलो आहे. आणि लोकमान्य प्रीमियर लीग तुम्ही बघू शकता आता जी चालू झाली आहे ही पर्व 6वं. आमचे संस्थापक सुनील रेवाळे खूप मेहनत करतात आणि प्लेयर लोक कसे घडतील हा त्याचा पहिला हेतू आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की पोरं किती चांगले करू शकतात, किती चांगली टुर्नामेंट होऊ शकते हे त्याचा
साध्य असतं. आणि सांगायचा उद्देश म्हणजे त्याला फ्रेंड सर्कलमध्ये पण सपोर्ट असतो. पॉलिटिशियनमध्ये हरीशदा आहे, नंतरला जगदळे साहेब आहे, राजाद आहे, असे पॉलिटिशियन त्याला सपोर्टला आहेत. आणि पहिलं पारितोषिक 55,555 आहे ना, आणि दुसरं पारितोषिक 33,333 रुपये. आणि उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट ऑलराऊंडर त्यालासुद्धा पारितोषिक आहेत. आणि स्पर्धा खूप चांगली आहे. सांगायचा उद्देश म्हणजे की लोकमान्य नगर परिसरामध्ये माझ्या मते तरी महाराष्ट्रामध्ये अशी टुर्नामेंट होत नसेल की पूर्ण गोल ग्राउंडमध्ये हँड्रमध्ये. तर तो खूप चांगलं आयोजन आहे आणि नियोजन पण चांगलं आहे आणि तसा सपोर्टसुद्धा आहे त्यांना. लोकमान्य नगर पार्ट नंबर 1, 2, 3, 4 मध्ये पूर्ण परिसरामधले प्लेयर्स आहेत. आणि संघ हे 8 संघ आहेत आणि संघाचे 8 संघाचे संघमालकसुद्धा वेगवेगळे आहेत. आणि पूर्ण लोकमान्य नगर परिसरामध्ये ही टुर्नामेंट ऑर्गनाईज केलेली आहे. ह्या मागचा उद्देश म्हणजे सांगायचं म्हणजे की आता तुम्ही बघत असाल खूप ठिकाणी ग्राउंड कमी झालेले आहेत आणि हे एक ग्राउंड आहे जे लोकमान्य नगर परिसरात खूप मोठं ग्राउंड आहे आणि गोल ग्राउंड आहे. आणि यांचा संकल्प, यांचा उद्देश म्हणजे एकच आहे की प्लेयर कधी घडू शकतो, आपल्या चांगला खेळाडू कसा घडेल, हा त्यांच्या मागचा उद्देश आहे. आणि लोकमान्य नगरमध्ये एकत्र राहावं, युनिटी राहावं आणि व्यसनमुक्त राहावं म्हणून एक गेम आयोजन केलेलं आहे.